नंदुरबार जिल्ह्याला पालकमंत्री मिळून 25 दिवस झाले, मात्र हसन मुश्रीफ यांनी एकदाही फेरफटका न मारल्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष आहे। पालकमंत्र्यांच्या अभावी विकास कामांवरती परिणाम। मुश्रीफ यांना जिल्ह्यामध्ये येण्यासाठी कधी मुहूर्त मिळणार याकडे लक्ष आहे। रुपाली पाटील यांच्या नातेवाईकाच्या लॉजवरती एका कपलचे व्हिडिओ शूट करून महिलांचं शोषण होत असल्याचं दाखवण्याचा एका पत्रकाराचा प्रयत्न, तर एक पत्रकार आणि राजकीय नेत्याच्या मदतीनं आपली बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू आहे। रुपाली ठोंबरे पाटील यांचा पत्रकार परिषदेच्या माध्यमातून गंभीर आरोप। मुंबईच्या विकासासाठी शिवसेनेचे खासदार रवींद्र वायकर यांनी पवई इथल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटची भेट घेतली आहे। मुंबईचा विकास करण्यासाठी IIM मुंबई यांचा कशा पद्धतीने वापर करता येईल याचा आढावा घेण्यात आला आणि चर्चा करण्यात आली। पुणे महानगरपालिकेनं थकीत पाणीपट्टी न भरल्यास पाणी पुरवठा बंद करणार, राधाकृष्ण विखे पाटील यांचा इशारा। तसंच पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेला 31 ऑगस्टपर्यंत पिण्याच्या पाण्याचं नियोजन करण्याचे आदेश। म्हाडाच्या सन 2026-27 साठी 17,430 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला प्राधिकरणाची मंजुरी। येत्या आर्थिक वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये 13,012 सदनिका बांधण्याचं म्हाडाचं उद्दिष्ट आहे। उन्हाळी सुट्टीच्या निमित्तानं प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता एसटी महामंडळाकडून 10% भाडेवाढ। 15 एप्रिल ते 15 जून या कालावधीमध्ये 10% भाडेवाढीचा निर्णय। नेहमीपेक्षा 10% अतिरिक्त भाडे प्रवाशांना द्यावं लागणार आहे। मध्य रेल्वेच्या टिटवाळा ते वाशिंद रेल्वे स्थानकाच्या दरम्यान आज मध्यरात्री 2:10 ते 3:25 या कालावधीमध्ये विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक असेल। 15 डब्यांच्या लोकलसाठी प्लॅटफॉर्मची लांबी वाढवण्यासाठी हा ब्लॉक आहे। 5 एक्सप्रेस या विलंबानं धावतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।